सोयाबीनने माना टाकल्या पावसाची दडी, शेतकरी मोठ्या संकटात। मराठवाड्यात यंदा पाऊस कधी दिलासा देतोय तर कधी शेतकऱ्यांची चिंता वाढवतोय। जून मध्ये पावसानं ओढ दिली, जुलैमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावत काहीशी तूड भरून काढली, मात्र ऑगस्ट मध्ये पुन्हा पावसानं पाठ फिरवलं। आता खरीप पिकं संकटात आली आहेत। याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदत नको, कृत्रिम पाऊस पाळा अशी मागणी केली आहे। रोज आभाळ भरून येतोय, ढग दाटून येत आहेत, पावसाची आशा निर्माण होते, मात्र ढग निघून जातात आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच येते। मराठवाड्यातील काही भागात 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा खंड आहे, तर धाराशिव जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनची अवस्था बिकट झाली आहे। याबद्दलचा मराठवाड्यातून हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मराठवाड्यातील पावसाची आकडेवारी ही याच चिंतेला दुजोरा देते। 1 जून ते 18 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात सरासरी 432.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता। प्रत्यक्षात 363 मिलीमीटर पाऊस झालाय, म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या 84% पाऊस झालाय। मात्र महिनानिहाय पावसाचा लहरीपणा पाहिला तर परिस्थिती अधिक स्पष्ट होते। जून मध्ये सरासरीच्या 84.3% पाऊस झाला। त्यानंतर जुलैमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावत सरासरीच्या 114.6% पाऊस दिला। त्यामुळे जूनची तूट काही प्रमाणात भरून निघाली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पण ऑगस्ट मध्ये पुन्हा पावसानं पाठ फिरवली। ऑगस्ट मध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 32.6% पाऊस झालाय। त्यामुळे जुलैमध्ये मिळालेला दिलासा आता पावसाच्या खंडामुळे कमी झालाय। मागील 20 ते 25 दिवसापासून पावसाने दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यासमोर आता मोठं संकट उभं राहताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचं वास्तव्य तसंच पाहायला गेलं तर जे काही हातातोंडाशी आलेला घास आहे, तो घास आता निसर्ग हिरवून घेता का असा प्रश्न देखील आता शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे। आज मी छत्रपती संभाजीनगरच्या बुद्रुक आडवा बुद्रुक या ठिकाणी आलो आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे मकाचं पीक जे दिसतं आपल्याला अतिशय बहारदार असं दिसतंय, मात्र खालून जे आहेत आता त्याच्या दांड्या जे आहेत ते सुकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे पीक जे आहे ते हळूहळू आता सुकत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे मकाचे जे तुरे येणार होते मात्र तेही अद्याप आले नाहीमुळे आता हे मका ही जनावराच्याच कामाची राहिली का असा प्रश्न देखील आता शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे। कारण हे पीक दिसतंय आपल्याला, मात्र याच्यामध्ये कुठेही दाणा आपल्याला भरलेला दिसून येत नाही। कारण की 20 ते 25 दिवसापासून जो पाऊस हवा होता तो पाऊस न पडल्यामुळं आता कुठेतरी आता या मक्याला जे आहे हे फक्त जनावरांचेच घास म्हणून राहणार आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर आहे। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्याच्या शेतात हे पीक पेरलं आहे। काय सांगाल, मका तर दिसते परंतु आता त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ते मकाचा तुराही दिसत नाही, कुठं दाणे दिसत नाही, काही त्याला नाही। ते आता 20-25 दिवसांनी पाऊस नाही, त्याला मका वाढ बी खुटली आणि त्याला दाणे बी होऊ शकत नाही, कंस येत नाही आता। आणि सगळे चुरी फेकले फक्त त्याची वळून जायच्या मागे ती सगळी आता मात्र जनावर चाराच आहे फक्त। आता आमची जे खर्च केला, खत पोयणी खुरपणी औषध मारले, याची गेलं नांगटी, हे सगळं गेलं याच्यात। कसं होणार मग तुमचं ते काय, तुम्ही एवढा खर्च केलेला किती खर्च किती झालाय तुम्हाला? आता याचे खर्च तर खताच्या वाण्याच्या भावाचाच खत बी खुरपणी बी पेरणी आहे, त्याच्यात औषध मारले, ₹1,00,000 खर्च। लाख रुपये पुढे खर्च होऊन बसला त्याला। उत्पन्न तर झिरो आहे याच्यावर। आणि आता आमचं सगळं शेतीवर खेळ, आमचं सर काय यावं नाही कोणीकडून। मला सांगा, एकीकडे कर्जमाफी होते, पुन्हा शेतकऱ्याचा कर्ज डुबल्या जातोय, कर्जमाफीची घोषणा झाली, पुन्हा तुमच्या समोर आता नवीन संकट उभा राहिले। नवीन संकट उभं राहिला तर ती कर्ज बी का भरलेले कसं करा, काय कसं फेडा, काय करा, आता सगळं हे झालं त्याच्यावर उदरनिर्वाह कसं होणार? घरचा बी खाणं पिण्याचा उदरनिर्वाह कसं करा, काय करा आता काय सांगाल? 20-25 दिवस झाले, पाऊस नाही, पाणी नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील तुमच्या समोर उभा असेल। शेतात आता हे माल सुकत चाललेला आहे। मागील 20 ते 25 दिवसापासून पाऊस नाही आणि तुम्ही बघितलं असं नाही मक्का। आणि जर आता यावेळेस जर पाऊस नाही आला तर 3 वर्ष शेतकरी सुधरत नाही, कारण की त्याचा शिक्षणाचा खर्च, मुलाबाळाचा खर्च, त्याचा परत त्याचं पुढं काय असतं त्याचं शेतीवर अवलंबून असतं। आणि पाऊस जर नाही झाला तर पूर्ण शेती त्याचं पुढलं नियोजन विस्कळीत होतं। आणि हीच परिस्थिती नेमकं आमच्याकडं होत आहे। आणि का बरं असं निसर्ग राजा करत आहे मला तेच कळत नाही, कारण की आता परिस्थिती खूप अवघड आहे शेतकऱ्याची। तुम्ही प्रत्येक गोष्ट बघितली असेल, तुम्ही खत बघा किंवा औषध बघा, प्रत्येकाचे भाव बघा, तुम्ही गगनाला भिडलेले आहे। आणि ते भिडलेलं असताना सुद्धा शेतकरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन शेती करतो आणि त्याला वाटतं कुठं ना कुठं पाऊस तरी येईल। एक दाण्याचे हजारो दाणे करण्याची हिंमत कोणामध्ये असेल जगामध्ये? फक्त शेतकऱ्यामध्येच आहे। आणि तो शेतकरी जगाचा पोशिंदा असून त्याचा सुद्धा निसर्ग आज कोपलेला, ही वाईट परिस्थिती आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर जे हातातोंडाशी आलेला घास होता, मात्र निसर्ग शेतकऱ्यावरती कोपला का असा प्रश्न मात्र आता शेतकऱ्यासमोर उभा आहे। कारण जे पीक आलेलं आहे हे पीक आता त्यांच्या डोळ्यासमोर सुकत चाललेलं आहे। त्यामुळे आता निसर्ग राजा
कमीत कमी या शेतकऱ्याच्या जे काही पाणावलेले डोळे ते पाहून तरी पाऊस पडेल का असा प्रश्न मात्र आता शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. सध्या खरीप पिकं वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस नसल्यानं जमिनीतील ओलावा कमी होऊ लागलाय. पुढच्या काही दिवसात चांगला आणि सर्वदूर पाऊस झाला नाही तर पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगलाच कसोटीचा ठरत असून आता सगळ्यांच्या नजरा पुढील पावसाकडे लागल्यात. सर ते काय आहे, आमच्याकडे कमीत कमी 20 ते 25 दिवस पाऊस नाही. शेततळ्यात पुढे पाणी नाही, एरीला पाणी नाही, बैल कसे धुवा, काय करा हेच समजत नाही. लय अवघड परिस्थिती झाली सर. मला सांगा, पोळा हा मोठा सण साजरा केला जातो. आता जर तुमच्याकडे पीक नाही, पैसे नाही, बैलाचा सण कसा साजरा करावा तुमचा प्रश्न असेल. हो सर, लय मोठा प्रश्न आहे. आता काय करा हे समजत नाही. नेमकी आता शेतीसाठी कोणते पैसे घ्या, शेती हे करा. आणि आता सध्या आम्ही एवढे पिकाला पैसे लावले, आता कसे गेले 50,000 60,000 रुपये सर त्याच्यासाठी लागले, औषध घे, खत घे याच्यासाठी. आणि आता काहीच येणार नाही सर. शेतकऱ्याचा प्रश्न लय अवघड झाले. सध्या अवघडच परिस्थिती आहे. मक्का वाळून चाललेली आहे पुरे. परत आता हे जनावरांचा पण व्यवस्थित चारा नाही राहणार, कारण कवळा चारा आहे हा तवाच संपून जाईल. सध्या खूपच अवघड परिस्थिती. एवढं खर्च केला, आता खर्च कसा लागेल का आता सरकार असं पाहतं. परिस्थिती आहे, सगळेच डोळे झाकूनच चालले, सगळे पावसाने डोळे झाकले. आता कसं होईल तुमचं घरदार कसं चालेल काय आता तेच समजणार नाही. शेती तर अशी परवडण्यासारखी झाली आता. खूपच परिस्थिती म्हणजे नाजूक झालेली आहे. एक तर 2-3 नक्षत्र कोरडेच गेले, त्यानंतर पुनर्वसू थोडं पडलं, आता मगा लागलेले, आता मगा पण असेच गेले. आश्लेषा कोरडा गेला तर मगा कालपासून लागलेले आहे. पाऊसच नाही, कुठेही पाणी साचलेलं नाही. आणि मक्काचं पीक पूर्ण गेलेलं आहे. आता काहीच येत नाही त्याच्यात. जे बिट्ट्या येणार होत्या बिट्ट्या बी येणार नाही आता. फक्त तिथं मूर घास होऊ शकतो, बाकी काहीच होत नाही. आणि पाण्याची खूप भीषण टंचाई आहे गावात. पाणी कुठे थांबले, तलावात पाणी नाही, कुठे पाणी असते. आता जे पोळ्याला जे बैला पाणी असतं, पाणी बिलकुल धुवायला पाणी नाही, कशालाच पाणी, कुठेच पाणी नाही. नाल्याला कुठे पाणी गेले नाही. भरपूर पाऊस पडला एक नक्षत्र, बाकी सगळे नक्षत्र कोरडे गेले. फक्त जायकवाडी भरलं म्हणून दिसतं मराठवाडा, पण पूर्ण मराठवाडा अक्षरशः कोरडा आहे. भयान परिस्थिती मराठवाड्यात. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही तालुके आणि महसूल मंडळाच्या नोंदींमध्ये अतिवृष्टी झाल्याचं चित्र दिसलंय. तरी प्रत्यक्षात हा पाऊस सर्व दूर आणि विस्तृत स्वरूपात झालेला नसल्यानं शेती समोरील संकट कायमच आहे. काही ठिकाणी कमी वेळात जोरदार पाऊस झाल्यानं अतिवृष्टीची नोंद झाली, तर त्याच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस झाल्यानं पिकांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यासारख्या भागात जिथं पावसाचा खंड पडतो अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मृतसरी पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीत ओलावा निर्माण राहून पीक नुकसान टाळता येतं, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी यांनी केलंय. नमस्कार. आपण जसे म्हणतायत तसे आपण आता पूर्ण जर एकंदरीत याचा विचार केला तर जूनमध्ये आपल्याला उशिरा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि 26 तारखेपासून आपल्याला पाऊस जूनमध्ये सुरुवात झाली होती. जुलैमध्ये पण बऱ्यापैकी चांगला पाऊस आपल्याला पडलेला आहे. पण टक्केवारी जर बघितली तर 154% जुलैच्या अखेरपर्यंत आपल्याला पावसाची टक्केवारी मिळालेली आहे. परंतु ऑगस्टमध्ये जरा थोडासा आपल्याला दिसतंय की ऑगस्ट महिन्याची फक्त ऑगस्ट महिन्याची टक्केवारी जर पाहिली आपण तर एकूण पावसाच्या सरासरीच्या 45% पाऊस आपल्याला संभाजीनगरमध्ये पडलेला आहे. म्हणजे आपली ऑगस्ट महिन्यातली सरासरी जनरली असते 89.3 mm आपल्याला पाऊस येतो, परंतु तो आता 40.5 mm पाऊस आपल्याला पडलेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये स्पेशली जे आपण जर आठवडा पकडला तर 6, 7, 8, 9, 10, 11 अशा याच्यामध्ये आपल्याला पाऊस मध्यंतरी थोडा खंडच होता. आता मागे काही दिवस पाऊस पडलेला आहे. आणि याच्यामध्ये हा जो पाऊस पडलेला आहे तर तो थोडा विस्तृत स्वरूपात असा सर्वदूर नाही, काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी नाहीये. परंतु याच्यात जमेची बाजू अशी आहे की हवामान खात्याने पुढील अंदाज वर्तवलेला आहे की पुढील काही दिवसामध्ये आपल्याला पाऊस पडणार आहे. तर याच्यात असं मला एक शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की जर पाऊस कमी पडत असेल तर आपल्याला, जसे आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो आहे की जो रुंद सरीवरंब पद्धतीचा आपण वापर करतो तर त्याच्यात तो वापर आता जर पेरण्या ऑलरेडी झालेल्या आहेत, परंतु आपल्याला आता मृत सरी आपल्याला त्या याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये काढता येईल, जेणेकरून त्या थोडाफार पाऊस जरी पडला तरी तो त्या सरीमध्ये पावसाचं जे मॉइश्चरचं आपण जे होतं ओल्यावाचं संवर्धन होतं आणि त्याच्यामुळे पिकांवरती जो येणारा ताण आहे तो कमी होतो.
आणि तण जे आहे ते तण आपण काढलं पाहिजे आणि वरची जी लेअर आहे थोडीशी आपण जर कोळपणीची जुन्या याच्यामध्ये आपण जरा बघितलं तर जे काही भेगा पडलेल्या असतात जमिनीच्या त्या जर आपण कोळपणीच्या वरवरचा थर जर आपण हलकेच कोळपणी केली तर त्या भेगाचा एक जो लेअर असते ती डिस्टर्ब होते आणि नंतर तो जो कॅम्बियम त्याची जी लेअर असते ती पाण्याचं इव्हॅपोरेशन कमी होतं. तर तो एक आपण अशी हलकीशी कोळपणी जर खंड पडला तर आपण त्याच्यामध्ये केली पाहिजे आणि 05234 या खताचा जर वापर केला तर थोडंसं फॉलियर ऍप्लिकेशन जर केलं तर त्याचाही थोडासा चांगला परिणाम याच्यामध्ये दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला खंड पडलेल्या याच्यामध्ये पावसाची याच्यात आपल्याला पिकाची काळजी घेता येईल आणि पावसाचा खंड पडल्यानंतर थोडासा किडीचा आणि रसशोषक किडीचाही प्रादुर्भाव वाढतो. तर त्याचंही आपण नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जरा सजग राहिलं पाहिजे असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी तर पडलेला बाजारभाव तर कधी शासन आणि दलालांकडून होणारी पिळवणूक हे सगळं जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलंय. त्यात आता यंदा उगवती गेलेली पिकं जरा भार हलका करतील असं वाटलं होतं. पुन्हा पावसाने चिंता वाढवली आहे. संजय आहेर, LS मराठी, संभाजीनगर.